श्री स्वामी समर्थ. जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते. खर्च झाल्याचं दुःख नसतं हो, पण हिशोब नाही लागला ना की मात्र त्रास होतो. प्रॉब्लेम नसतात कोणाला, शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच की. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, तर कधी पैसा, तर कधी माणसं. ह्या तिन्ही गोष्टींपलीकडे प्रॉब्लेम अस्तित्वात नाहीच मुळी. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, पण तेच बरा झाल्यानंतर शिवलेली जखम तोच कौतुकाने सगळ्यांना दाखवत सुटतो. माणूस अपयशाला भीत नाही काही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर याची त्याला भीती वाटते. बोलायला कोणीच नसणं ह्यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही जास्त शोकांतिका आहे. कागद खरं तर सगळे सारखेच असतात, पण त्याला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं. रात किडा कर्कश ओरडतो, यात वादच नाही. पण त्रास याचा होतो की तो कुठे बसून ओरडतोय हे कळत नाही. आपण आपला सुद्धा कुणाला तरी कंटाळा येऊ शकतो ही जाणीव भयप्रद आहे. सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार मात्र परतवता येत नाही आणि पचवताही नाही येत. कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण शुद्धमध्ये असणं यातच त्याची क्षणाची अपूर्वाई असते. रातणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतोच की, पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्या पुढे आपण उभं राहावं लागतं. आपलं कोणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजायचं की आपला उत्कर्ष होत असतो. ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याला पोकळी जाणवते. आयुष्य खूप सुंदर आहे हो, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.